मीटर विरोधात कोपरगावात राष्ट्रवादीचा यल्गार। वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका, अन्यथा स्मार्ट मीटरची होळी करू। महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात आहे। स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरच्या वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढला असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे या स्मार्ट मीटरच्या विरोधात कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी महावितरणाच्या धोरणाचा तीव्र निषेध करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात आले तर सगळ्या स्मार्ट मीटरची महावितरण कार्यालयात होळी करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला। संदर्भात माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वजण मोर्चे घेऊन आलोय। आमचा एकच विषय का स्मार्ट मीटर ज्या वेळेस आमच्या भागात म्हणजे शहरात पण बदलले, तालुक्यात पण बदलले, पण जो आमचा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जो स्लम एरिया आहे तिथे लोकांना तिने विचारलं नाही का मीटर बदलायचं का नाही बदलायचं, त्याची कारण सांगितलं नाही, काही नाही। ते आले मीटर बदलून गेले आणि त्या मीटरचं कोणाला काही कल्पना नाही का लाईट बिल किती येतं, आवाज सव्वा लाईट बिल आलंय त्याचं। आमच्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या एखाद्याला तर पहिले जुनं मीटर 400-500 बिल येत होतं, आज तेच बिल 4000-5000 येतंय। मग याचे कारण काय? हे मीटर खराब आहे सगळ्यात महत्वाचं, आणि याची काही कल्पना न देता यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला आता तुम्ही जर नवीन मीटर घ्यायचं असेल तुम्हाला पुढे पैसे लागतील। या कारणाने त्यांनी लोकांनी मीटर बदलले आणि ते लाईट बिल एक तर जास्त येतं, जास्त लाईट बिल आल्यानंतर लोकांना कळत नाही का काय करायचं काही नाही। त्याच्यानंतर ते 4-5 दिवसानंतर ती लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद होती। हा ते बिल बंद होती। लोक आमच्या घरी चक्रा मारत्या का आमचं लाईट का बंद झाली, तर लोकांना प्रत्येक सांगावं लागतं का तुम्ही लाईट बिल भरा आणि ते करा। मग ते लाईट बिल भरायची कधी त्यांची परिस्थिती नसती। आमचा जो भाग आहे तो स्लमीरा भाग आहे, तर MSCB एकच विनंती आहे का तिने जे मीटर बसवले ते तुम्ही बदलून टाका, नाही बदलले तर ते आम्ही सगळे मीटर घेऊन होळी करू त्या मीटरची। आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही शहर व सर्व ग्रामीणचे पदाधिकारी MSCB या ठिकाणी एक जे कोपरगाव शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आपण बघितलं असेल काय आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणत्याही त्या घराचं कन्सर्न न घेता, त्या घराची परमिशन न घेता या ठिकाणी ते स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि ज्या लोकांना माहितच नाही का आपल्या घराचं मीटर बदललेले, त्या लोकांना ज्यावेळेस बिल येतं ते त्यांच्या लक्षात येत नाही का मागचं बिल आपल्याला 1000-1200-1500 रुपये येत होतं, आता ते डायरेक्ट 4-5-6 हजार रुपये येते। त्या लोकांच्या मनामध्ये खूप मोठा हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि MSCBनी त्यांचं काम चांगलं करावं अशी आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे का ज्या लोकांचं तुम्हाला कन्सर्न असेल स्मार्ट मीटर बदलण्यासाठी तुम्ही त्यांचा पहिले कन्सर्न घ्या। आणि जे मीटर आमचं असं म्हणणं आहे का हे मीटर चुकीचे, कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ विजू भाऊ यांनी आता तुम्हाला सांगितलं का जर ह्या MSCBने ह्या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच ह्या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल। आणि आपण बघितलं असेल मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे। एवढासा पाऊस पण नाही आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते। आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो। आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा ना। तुम्ही त्याचा टाइम पिरियड किती आहे, तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात। एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे। व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते याच्यानी, लाईट नसल्यानंतर गिराईक येत नाही, हा सगळा विचार या ठिकाणी MSCBनी करायला पाहिजे। यासाठी आज आम्ही MSCBला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नक्कीच आता अधिवेशन मध्ये कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे
आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जर कोपरगाव एमएससीबीने या ठिकाणी जर त्याचा विचार केला नाही तर आम्ही यांच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही MSCB वर काही कार्यकर्त्यांसमवेत आज मोर्चा आणला होता. मोर्चा आणण्याचं कारण हा जो MSCBचा गलथानपणा चालू आहे की घरात कुणी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. माझ्या हनुमान नगर भागामध्ये शेकडो घरांमध्ये घराची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदलवले आणि ते स्मार्ट मीटर जोपर्यंत त्याचं बिल भरलेलं आहे तोपर्यंतच ते चालणार आहे. जर मला सांगा, आमचा स्लम एरिया आहे, काही लोक अशिक्षित आहे, त्या लोकांना कसं कळणार लाईट आपली गेली म्हणून? जर लोकांचं बिल जर भरण्यासाठी 1-2 दिवस इकडे तिकडे झाला तर घरातली लाईट जाते, त्या लोकांनी करायचं काय? आज शाळेमध्ये जाणारे मुलं अभ्यास करतात, याचा परिणाम त्या युवा पिढीवर होतोय. याचं भान या MSCB ला राहिलेलं नाही. म्हणून आज आम्ही सर्वांनी एक विनंती केली का जे मीटर बसवलेले, स्मार्ट मीटर जे बसवले ते स्मार्ट मीटर परत काढून घ्या आणि जे पहिले जुने मीटर होते ते मीटर बसवा. आणि तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलेलं असेल ते जे वायरमन असतील त्यांना एक समज द्या, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांच्या घरात तुम्ही मीटर बसवत्या तुम्ही त्यांनाच दादागिरी करता. जर एखादा मनुष्य जर म्हणत असेल का हे माझं स्मार्ट मीटर लावू नका इथं, तरी तुम्ही त्याला दादागिरी करता, पोलीस स्टेशनची भाषा करता. मी सांगतो तुम्हाला, जर परत असं झालं आणि मला जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर मी जो पण वायरमन असन, जो पण तिथं कोणी मीटर बसवण्यासाठी येत असन त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि लवकरात लवकर जर ते बसवलेले मीटर जर काढून इथं आणले नाही आणि जुने मीटर जर दिले नाही, जसं वाल्मिक भाऊंनी सांगितलं तसं आम्ही इथं होळी करू त्या मीटरची. अहो, आम्ही नागपूरला गेलेलो असताना आमचे मित्र संजय नगर भागातले नंदू भाऊ कोपरे यांच्या घराला कुलूप असताना त्यांनी बदलून टाकलं मीटर. हे काय चाललं? म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जर तुम्ही हे मीटर जर नाही बदलवले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव 24 तास रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही आमदार आशुतोष दादांची. काम करत आलो, काम करत राहू जनतेसाठी. आमदार आशुतोष दादांचा विजय असो.